गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मंडळी, मी साहिल नेत्रे तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज तारीख आहे 25 ऑगस्ट आणि आज जायला निघालो आपण गावी. खरं तर ज्या दिवसाची आपण सर्व आतुरतेने वाट बघतोय तो दिवस फक्त आता 2 ते 3 दिवसांनी येऊन थांबला आहे. आणि आज माझी फॅमिली आणि परत काका आहेत, परत आत्या वगैरे सर्व आम्ही चाललो आहे गावाला. आणि आज आपला प्रवास असणार आहे शिवसेनेमार्फत सोडणाऱ्या मोफत बसचा. खरं तर आम्ही जी आपली रेग्युलरची गाडी आहे भांडूप घागर, तिची तिकीट बघत होतो, पण तिकीट काढायला गेलो तर 2 सेकंदामध्ये फुल झाली. आधी स्टार्टिंग दाखवलं सर्व डाऊन, नंतर परत काढायला गेलो तर तो पण तिकीट फुल. त्यामुळे आता करायचं काय, तर ट्रेनच्या पण तिकीट सर्व फुल होत्या. त्यामुळे लास्ट ऑप्शन उरला होता तो म्हणजे आपला शिवसेनेच्या सोडलेला मोफत बस. त्याच्याने आपला होणार आहे प्रवास. तर आपला प्रवास होणार आहे मानपाड्यातून. आमची इथून बस बघत होतो, पण ते काय बोलले की जर तुमच्या घागरच्या सीट झाल्या 40 तर तुमच्या होणार नाही, तर बस चिपळूणवरून परत चेंज करून जावं लागेल. तर म्हणून आपण चालू आहे मानपाड्यातून. मानपाड्यावरून घागर जाणारी बस आहे. तर आपलं जवळपास 6 वाजताच्या आसपास निघायचं. आता वाजले जवळपास 2. तर सगळे पॅकिंग वगैरे झालेले आहे. तर बघूया आपला प्रवास कसा काय होतो. त्याने रस्त्याला भरपूर खड्डे असे समजले तर आहे न्यूज. आणि 2 दिवसापूर्वी घटना घडली कशिड बोगद्यामध्ये. तर काहीतरी बसचा टायर फुटला, त्यामुळे बसला आग लागली होती. तर बघूया आता कसं काय होतं प्रवास आपला. तो मेन टेन्शन आहे माणगावला, जर तिथं ट्रॅफिक भेटलं तर पुढं वाट लागणार आहे. तर बघूया आता कसा आपला प्रवास होतो ते. आता डायरेक्ट आपण भेटूया निघायच्या टायमिंगला. चला. तर मंडळी, आता आपण मानपाड्यामध्ये येऊन पोहोचलो आहे. घरातून जास्त शूट करतो खरं तर आलं, कारण लाईट पण गेली होती आणि पाऊस पण होता, त्यामुळे मी सामान पण खोपलं. त्यामुळे डायरेक्ट आता मानपाड्यामध्ये आलो आहे. आणि बघा आपल्या सर्व त्या गाड्या लागल्यात. ही आमची गाडी आहे घागर, आणि असं अनेक पुढे गाड्या लागल्यात आणि तेवढंच मागं पण गाड्या लागल्यात. बघा आता जवळपास वाजले 7. बघूया आता गाडी सुटेल थोड्या वेळाने. बघूया आता. तर मंडळी, आता मुन्नम्मा नगरच्या रोडला आलो आणि इथं बघा इकडे 2 गाड्या लागल्यात पुढे. इथं आतमध्ये कंटिन्यू 3 गाड्या आहेत आणि इथं सलग आहे जवळपास इथं 8-9 गाड्या आहेत. आणि अशा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कणकवली, फोंडाघाट, राजापूर सगळ्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या आहेत. आणि घागरच्या 2 गाड्या आहेत. त्यातली आमची ही बस आहे, त्या बसच्या मागे आपली गाडी लागली आहे. आणि मग आपल्याला कोण भेटले? शिवमदा. ह्याच्यामुळे आपल्याला सीट भेटले खरं तर, कारण आपल्याला भेटली नव्हती आपली भेंडू घागर गाडी, तर याच्यामुळे आपल्याला गाडी भेटली. काय नाही भाई, त्याला सपोर्ट करा फक्त, बस बाकी काय नाही. किती झालं तुझे? काय तर 50K करा सबस्क्रायबर. जाऊ आम्हाला चिकन पार्टी होईल. तर आता जवळपास 8 वाजायला आलेत. आता बघूया थोड्या वेळ गाडी सुटेल आपली. आता शिंदे साहेबांनी जी कोकणाकरता ज्या बसेस तयार केलेल्या आहेत, आज मला पूर्ण आपल्या ठाण्यामधून मला वाटते 500 ते 600 बसेस आज निघणार आहेत. आणि काल आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी काल रेल्वेच्या तर म्हणजे आता गाडीची पूजा वगैरे करून झाली आणि नारळ वगैरे फोडला आहे. आता थोड्या वेळात आपली गाडी पण सुटेल. तर जवळपास वाजलेत 9. बघूया गाडी सुटेल 9 पण सुटेल.
तर आता जवळपास 12:30 वाजलेत आणि आता आपण आलोय हॉटेल साई मिलनच्या इथे. हे बघा खूप जास्त प्रमाणात गाड्या लागल्या बघा. तिकडे आपली तिकडे गाडी लागली आणि सगळं पूर्ण हॉटेलला खूप गाड्या लागल्यात आणि कंडिशन बघा खाली आहे बघा. तिकडे पहाड तिकडे नुसते खड्डे आहेत. तर आता आपण आलेलो आपल्याला मध्ये कर्नाळ्याला ट्रॅफिक भेटला आपल्याला, पण तसा पुढे आलं रस्ता स्मूथ आहे. आता बघूया मॅपवर दाखवते 4 तास तरी लागतील. बघूया कसा करता आपला प्रवास. मंडळी आपली 6 वाजता गाडी आली मार्गतावण्यामध्ये. तिथून डमडम वगैरे केला, आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि आता मस्त फ्रेश वगैरे झालो, साफसफाई करत होतो. तर बघ आपली गणपती बाप्पाची मूर्ती जी असते जी गाडी आली. तर बघूया आपल्या यात मूर्ती आहे का, कारण आपल्या वाडीतून 2 जातात गाड्या मूर्ती आणायला. ही पहिली फेरी आहे. तर बघूयात आपण या मूर्ती आहे का, सेकंड फेरीला आपली मूर्ती भेटणार आहे. ते बघूया. आता तुला फिरवा दुसरा दिला असतो कोणाचा आहे बबन लकेश्री म्हणजे तो बाळराम निवासनकडे जायचा. शुभम येणार. हा शुभम कर. अरे घरी घेऊन जाऊ येऊ का तुमच्याकडे. अजून किती आहेत? जसं मला बोललो की सेकंड ट्रिपला आपली मूर्ती असेल, तर आपला मूर्ती फर्स्ट ट्रिपला नव्हती आली, तर सेकंड ट्रिपसाठी निघालोय. हे बघा इथं आपली ठेवणार मूर्ती वगैरे आणि तो शोम द्या बघा. साहिलजी आणि पुढे पण साहिलदा आणि रोहितदा वगैरे बसले आहेत. आता बघूया अजून 1-2 जण यायचे बाकी आहेत. तर आता आपण आलो कलबुंडीच्या कार्यशाळेमध्ये आणि इथं आपल्या मूर्त्या आहेत. बघूया आता कुठली मूर्ती आपली ती, आणि जवळपास 8-9 मूर्त्या आहेत आणि त्या आपल्याला या टेम्पोतून घेऊन जायच्या आहेत. आणि त्या बाजूला पण एक कार्यशाळा आहे. हे बघा. तर बघूया आपली कुठली मूर्ती आहे ती. रूप माझे जसे झलक कोकणची गा, मन समुद्र तनु नदी वळणाची गा, गर्द झाडी कधी दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना. तर मंडळी आमच्या आता गणपती घेऊन झालेले आहेत बघा, आणि आता आम्ही निघतोय घरच्या दिशेने. सुधीर बघा, साहिल
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, होंदे मामा की जय, खाण्या पिण्याची जय. बरे चला चला लवकर. तर मंडळी आता मूर्ती वगैरे घरात आणले. आता जरा फ्रेश वगैरे होतो जरा आणि जरा कामातून बाकी डेकोरेशन करायचंय. अजून खूप काम बाकी आहेत. राहुल शब्द कसं वाटतं आता? अरे आता कामं खूप आहेत. भाईचं डेकोरेशन करायला मी सपोर्ट करायला तुला. Yeah. म्हणजे तुझा कॅमेरा धरायला येईल. ठीक आहे. तर आता आजचा व्हिडिओ पूर्ण संपवतो. तर आजचा ओव्हरऑल प्रवास आणि कार्यशाळेचं सगळं तुम्हाला दाखवलं मूर्ती. त्यामुळे कसं वाटलं नक्की कळवा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू असे करण्यासोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती.